अध्याय क्रमांक 9. आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलं, 8व्या अध्यायामध्ये यदू आणि दत्तात्रय अवधूत यांचा संवाद चालू आहे. आता यदू राजाला भगवान दत्तात्रय 24 गुरुचं वर्णन करून सांगते. तर आपल्या शेवट अध्यायाच्या शेवटला आपण पिंगला विषयाचं वर्णन पाहिलं. पिंगला विषयाला मी गुरु का मानलं? कारण तिच्या ठिकाणी अनुताप झाला ना, अनुतापाने तिला विरक्ती आली. काय अनुतापाने तिला विरक्ती आली आणि त्या विरक्तीमुळे ती काय झाली, ती आत्मानंदापर्यंत त्या ठिकाणी ती गेली, आत्मानंद बघायला लागली ती. म्हणून म्हणले मी तिला गुरु मानलं. आता 9वा अध्याय पाहू. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ओम नमो सद्गुरु अमरपती. अनुभव तोचे रावते. स्वानंद मध्ये भद्र जाते. उन्मत स्थिती जुल्लत. हे ओंकार रूप सद्गुरु, तुला नमस्कार असो. तू इंद्र आहेस. तू अनुभव रूपी एरावतावर तू बसतोस. तुझ्या अनुभवातून ब्रह्मानंद रूपी मदस्राव अखंड चाललेला असतो व अनुभवी जीव त्या एरावतीप्रमाणे तल्लीन होऊन डोलत असतो. हे ओंकार तुझा दुरा, तुला काय नमस्कार आहे म्हणले. तू कसा आहेस म्हणले? तूच इंद्र आहेस आणि अनुभवरूपी एरावर तू बसलेला आहेस. सद्गुरु कसा आहे? इंद्र म्हणजे राजा आहे. इंद्र कोणी? देवाचा राजा आहे ना. तसा सद्गुरु सुद्धा काय राजा आहे. आणि हा इंद्राच्या त्याबरोबर काय केली ती हे केलंय, थोडक्यात इंद्राचं त्यांना हे दिलंय, दृष्टांत दिलाय एकनाथ बाबांनी. म्हणजे तसा तू सद्गुरु, तू राजा आहेस आणि इंद्र एरावतावर बसलेला आहे. त्याच्यावर बसून शोभून दिसतो ना, तसा सद्गुरु ही स्वानुभवावर काही शोभून दिसतात. स्वानुभवरूपी ते स्वानुभवरूपी एरावतावरती बसलेले इथं. म्हणून तुझ्या अनुभवातून ब्रह्मानंद रूपी मदस्राव अखंड चाललेला असतो. हातीचं कसं मदस्राव चाललेला असतो ना, तसं म्हणले तुझ्या अनुभवातून काय होतोय? ब्रह्मानंद रूपी ब्रह्मानंदाचा मदस्राव चाललेला आहे. आणि असा अखंड, तो कसा आहे? अखंड चालू आहे. म्हणून या अनुभवी जीव त्या एरावताप्रमाणे तल्लीन होऊन डोलत असतो. जसं ते एरावत डोलतो ना त्या आनंदाने, तसा म्हणले तुझ्यामुळे तुझा जो आनंद रूपी जे मदस्राव चाललेला ना, ब्रह्मानंद रूपी, त्या अनुभवी असणारा जो मदस्राव आहे, त्यामुळे त्या अनुभवी जे जीव आहेत ना, अनुभवी त्याचा त्या आनंदाचा अनुभव आलेला आहे, त्या अनुभवाने ते स्वतः डोलतात. कोण? साधक. हा अनुभव कुणाला येतो? आनंदाचा साधकाला येतो. कुणामुळे येतो? सद्गुरूमुळे येतो. म्हणून त्या सद्गुरूच्या कृपेमुळे साधक सुद्धा काय होतात? त्या आनंदामध्ये डोलतात. उपदेशाचे वज्रतिख छेदी संकल्प विकल्प पांख. जड जीवा ते पर्वत देख निजस्थानी सम्यक स्थापिशी. इंद्राच्या वज्राने पर्वताचे पंख तोडून त्यांना जसे नग म्हणजे अचल केले. पहिले पंख पर्वताला पंख होते पहा, आणि मग पर्वत काय करायचे? ह्या जागेवर वडून दुसऱ्या जागेवर जाऊन बसायचे. मग ते इंद्राने काय केलं? त्याच्या वज्राने ते पर्वताचे पंख तोडून टाकले. त्यामुळे ते कसे झाले? आता पंखहीन झाले. आणि पंखहीन झाल्यामुळे ते आता एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही. ते मग ते एका जागेवर राहिले. त्याप्रमाणे म्हणले तुझे उपदेश रूपी जे वज्र आहे, कुणाचं? सद्गुरूचं. जे उपदेश जे रूपी जे वज्र आहे सद्गुरूचं, त्या उपदेशाने जीवाचे संकल्प विकल्प मोडून तोडून जीवानं आत्मरूपी स्थिर केले. जीवाच्या ठिकाणी संकल्प विकल्प चाललाय ना, मी माझं तू तुझं, जो भेद आहे सगळा, हा भेद सद्गुरूच्या उपदेशाने सगळा समूळ नाहीसा झाला. आणि त्यामुळे तू असणारा जो शिष्य आहे, तुझे जीव आहे, तो साधक आहे, तो आत्मरूपाच्या ठिकाणी स्थिर झाला. आणि आत्मरूपाच्या ठिकाणी स्थिर झाल्यामुळे त्याला परमानंद प्राप्त व्हायला लागला. विवेकाचे परिजात वैराग्य सुमनी घमघमित. मुमुक्षु भ्रमर रिगुणितेत आमोद सेवते चित सुख. विवेक हाच पारिजातक वृक्ष आहे. विवेक काय? विवेक म्हणजेच पारिजातक वृक्ष आहे. व वैराग्य हे त्याचे सुगंधी फुल आहे. त्या विवेकाचा, विवेक रूपी असणारे जे पारिजातक वृक्ष आहे, त्या पारिजातक वृक्षाला, विवेक रूपी पारिजातक वृक्षाला वैराग्य रूपी फुल आलेले आहे. कसं आहे? ते पण सुगंधी आहे. मुमुक्ष हेच भ्रमर आहेत. आणि त्या फुलावरती जे गुंजाराव करतात ना, ते कोण येतं? मुमुक्ष रूपी साधक येतं बघा. साधक नाही म्हणतात, पण मुमुक्षू, ज्याला त्या परमानंदाची प्राप्ती करून घ्यावा असे वागते ना, ज्याला मुक्त व्हावं असं वागते ना, संसारातून ज्याला मुक्त व्हावं वाटते ना, असे जे मुमुक्ष येतं, हे त्या फुलावरती काय येतं? गुंजारून करणारे भ्रमर येतं. ते त्यावर बसून चिदानंद रूप मकरंद सेवन करतात. कोण बसतंय त्या फुलांवरती? मुमुक्ष बसतात. आणि काय करतात? चिदानंद रूप स्वरूप मकरंद सेवन करतात. चिदानंद म्हणजे सच्चिदानंद, म्हणजे सतत असणारा दृष्टी कोणाला कायम स्वरूपाचा जो आनंद आहे, ते आनंदाचा असा मकरंद सेवन करतात. उपशम तोची बृहस्पती. विश्वासे तुझा निकटवर्ती.
त्याशी मानिशी अतिप्रती तो सभेप्रती सदस्य. इंद्रनिग्रह बृहस्पती तुझ्या विश्वासात पात्र होऊन तुझ्या जवळच राहतो. इंद्रनिग्रह आणि बृहस्पती. इंद्रनिग्रह हाच कोण आहे त्याचा? बृहस्पती आहे. बृहस्पती म्हणजे कोण? सद्गुरू. इंद्राचं निग्रह करणं म्हणजे काय? ते बृहस्पती. मग तुझ्या विश्वासात पात्र होऊन तो तुझ्या जवळ राहतो, म्हणजे तू त्याच्या प्रेमाने आदर करतोस. तो तुझ्या सभेतील मुख्य सभासद आहे. कृपा काम धेनूचे खिल्लारे, श्री श्रद्धा वत्सांचे निहुंकारे, वळल्या ओरसाचे निभरे ते दुबते पुरे भागवता. काय केलंय आता? ह्या सद्गुरूला इंद्राचं हे दिलंय, दृष्टांत दिलेला आहे. इंद्राच्या बरोबर त्याची तुलना केली. म्हणजे हा कसा आहे? तो कसा स्वर्गातला इंद्र राजा आहे ना, तसं हा मृत्यू लोकांमधला कोण आहे? हा सद्गुरू म्हणजे राजा आहे. त्या ठिकाणी म्हणजे त्याची तुलना केली त्याने स्वर्गाची आणि सद्गुरूची. तशात म्हणजे इंद्राची कामधेनू जशी इष्ट वस्तू देते. इंद्राकडे जी कामधेनू गाय ना, ती काय करते? जे मागेल ते देते, सगळी इच्छा पूर्ण करते. तसेच तुझे जे कृपारूपी धेनू आहे, कुणाची? सद्गुरूची काय? सद्गुरूकडे पण एक धेनू आहे, म्हणजे गाय. कोणती आहे? कृपारूपी. आणि ती कृपारूपी गाय काय करते? धेनू निर्विकल्प समाधीसह सर्व इच्छा पूर्ण करते. निर्विकल्प म्हणजे त्याला इच्छाच ठेवत नाही कसली. सद्गुरूकडे जी काम धेनू आहे ना, ती काय करते? धेनू आहे, ती काय करते? त्या साधकाला इच्छाच ठेवत नाही कसली, इच्छा रहित करून टाकते. त्यामुळे असे कृपरूपी अनुकाम धेनूचे समुदाय तुझ्यापाशी आहे बघा. आणि कसे येतात? जे कृपरूपीचे काम धेनू येतात, असे टोळके येतात तुझ्याकडे. कुणाकडे? सद्गुरूकडे कृपा करण्याचे. जो येईन त्याच्या कृपेचा वर्षाव करत राहतात ते. म्हणून श्रद्धारूपी वासरांची हंबरणे ऐकताच त्यांना पाना फुटून तुझ्या भक्तांना कृपा अमृत रूपे भरपूर दूध मिळते. पण कुणाला दूध मिळतं? ते सद्गुरूपी गायचं. सद्गुरूची काम धेनू गाय ना, कृपेची जी कृपारूपीची गाय आहे, त्या कृपारूपी गायचं दूध कुणाला मिळतं? जो श्रद्धारूपी वासरांचे हंबरणे ऐकतात. ज्या वासरांची श्रद्धा आहे त्या गायीवरती, म्हणजे सद्गुरूवरती ज्या साधकांची श्रद्धा आहे आणि त्यांनी श्रद्धेने हक्क मारले त्यांना, तर त्यांच्यासाठी ती कृपा काय करते? सद्गुरूची कृपा पात्र होते. आणि त्या कृपा होत नाही. सतेज चिंतामणीचे खडे, संभवते लोळते चहूकडे, भक्त न पाथी तयाकडे, चरण सुरवाडे सुखावले. तुझ्या सोबवार सर्वत्र चिंतामणी पसरलेले आहे. कुणाच्या? सद्गुरूच्या. माग पुढे सगळे कोणी? चिंतामणी मणीच येतं. चिंतामणी काय करतो? आता सर्व लोकांमध्ये चिंतामणी आहेत ना, प्रत्येक जीवाच्या चिंताचं हरण करतो तो. तसं सद्गुरू जे आहेत ना, सद्गुरूचे राजे येतं, सद्गुरूचे इंद्र येतं, सद्गुरूच्या स्वभावताची सगळे कशी तर चिंतामणी येतं. कसलं चिंतामणी येतं? पण भक्त त्यांच्याकडे कधीच बघत नाहीत. भक्त पाहतात का त्याच्याकडे? चिंतामणीकडे नाही. कारण तुझ्या चरण सेवेची ती सुखी होतात. कारण सद्गुरूच्या चरणात सुखच एवढं आहे की त्याला चिंतामणीची आवश्यकताच लागत नाही. सर्वंगना अष्टमहासिद्धी, तुझ पुढे नाचती नाना छंदी, ते दास न पाहती त्रिशुद्धी, मंदबुद्धी भाळले. स्वर्गात जशा अप्सरा नृत्य करतात, तशा हे गुरु अष्टसिद्धी तुझ्या समोर नाना प्रकारे नाचतात. स्वर्गात इंद्रापुढे कोण नाचतंय? अप्सरा नाचतात ना. तसं ह्या जे सद्गुरूपी राजा आहे, या सद्गुरूपी राजा पुढं ह्याच्या अष्टमहासिद्धी आहेत ना, ह्या काय करतात? त्यांच्या पुढं नाना प्रकारे नाचतात. भक्त त्यांच्याकडे एकदम कोणी पाहत नाही. कुणाकड? अष्टमहासिद्धींकडे सुद्धा. सिद्धीकडे सुद्धा भक्त पाहत नाही. मंदमतीचे लोक मात्र त्यांना भाळतात. पण ज्यांची मूर्ख येतं, ज्यांची मती बुद्धी काय त्यांची जी कमी आहे, असे लोक मात्र त्या महासिद्धींना भाळतात आणि फसतात. कारण माऊली सांगतात ना, कारण इकडे बारा सांगितलं, हरिपाक्यामध्ये सांगितलं, सिद्धी लावे पिशे कोणता आहे पुशे का नाही. सिद्धी काय करते? म्हणजे पिस लावते, त्यामुळे त्यांना कोणी विचारित नाही. आणि ज्ञानोबा काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज हरिपाक्यामध्ये? रिद्धी सिद्धीने द्यावगीची उपाधी, जवळ त्या परमानंदी म्हणा नाही. समसाम्य समान आढळ तुझे सिंहासन, सचितानंदाची गादी जाण ते सुखासन पै तुझे. प्रणवातील अर्धमात्रा हे तुझे आगळ सिंहासन असून. प्रणवातील जे अर्धमात्रा आहे ना, प्रणव म्हणजे काय? ओंकार. ओंकाराला प्रणव म्हणले. आणि त्यातलं जे अर्धमात्रा आहे, ओंकाराच्या वर जे अर्धमात्रा आहे ना, ते अर्धमात्र म्हणजे तुझ्या भक्तांकडे अर्धमात्र म्हणजे हे तुझे काय? आगळ सिंहासन आहे. म्हणजे सिंहासन आगळ ते कधी नाशच पावत नाही, सतत असणार. आणि आसन त्या आसनावर त्यावर सच्चिदानंद रूपी गादी आहे. त्याच्यावर काय? सच्चिदानंद रूपी गादी आहे. आणि त्या गादीवरती तू
त्यावर तुझे सुखासन आहे. त्या गादीवरती काय तुझं सुखासन म्हणजे त्याच्यावरती तू सुखाने बसलेला आहे सद्गुरू. पावया तुझी या पदप्राप्ती साधन चतुष्ट संपत्ती जोडून या याचक याजते प्रत्याग वृत्तीचे नियोगे. तुझ्या पदाची प्राप्ती होण्यासाठी साधन चतुष्ट संपन्न होऊन तुझे भक्त ध्यान योगाने तुझे पूजन करतात. बघा, ज्या साधकांना वाटतं ना तुझ्या पदाला प्राप्त झालायस ना, तू जे पद प्राप्त करून घेतलंय ते पद मिळावा असं ज्या साधकांना वाटतंय ते साधक सुद्धा साधन चतुष्ट संपन्न होतात. साधन चतुष्ट म्हणजे साधन चतुष्ट कुठले सांगितलंय? ज्ञान विवेक वैराग्य. विवेक वैराग्य आणि मुमुक्षता. अजून एक राहिलं बघा कुठलं, ते ध्यान युगाने तुझे पूजन करतात. बघा, जे मन होमातीत सावधानी आयशे भक्त भजने देखोनी ते निभावर्थ योगी संतोषी निजपदा आणि तू होसी. ते सावधान चित्ताने आपल्या मनाचा तुझ्या स्वरूपात होम करतात. काय करतात ते? सावध चित्त म्हणजे त्यांचं लक्ष सगळं तुझ्याकडे असतं आणि त्या लक्ष्याने काय करतात, तू सगळं ध्यान देऊन, म्हणजे सगळं ध्यान कुणाकडे असतं? सद्गुरूच्या तत्वावर असतं, उपदेशावर असतं आणि तोच त्यांचं होम आहे साधकांचा. म्हणून त्याच्या भक्तीने तू संतुष्ट होऊन त्यांना निजपद देतोस. काय होतं? तू त्यांच्यावरती संतुष्ट होतो आणि त्यांना निजपद म्हणजे असणार जे तुझं तुला जे पद प्राप्त झालेलं आहे ते पद तू मात्र त्या साधकांना प्राप्त करून देतोस. म्हणून त्याशी निजात्मा देऊनी बैसविशी निजासनी मरणे विना मर करुनी आपतनी स्थापिशी. त्यांना स्वतःच्या स्वरूपापाशी मिसळून घेऊन काय करतो तू? स्वतःच्या स्वरूपामध्ये मिसळून घेतो त्या साधकांना आणि आपल्या आसनावर बसवितोस. म्हणजे काय करतो? सद्गुरू आणि साधक शिष्य दोघं एक होऊन जातात, त्यांच्यामध्ये भेद राहून देत नाही. म्हणजेच काय झालं, ते त्यांच्या आसनावर आता हा शिष्य जाऊन बसला, त्याचा आदापात कधी होऊन देत नाही. आदापात म्हणजे त्याला व्हायला जाऊन देत नाही. त्यांना अमर करतात. अमर करतो म्हणजे त्यांना त्यांचं मरण बाद करून टाकतात. आता जन्म नाही मृत्यू पण नाही, यांना जन्म नाही म्हणजे मृत्यू पण नाही असं त्याला करून टाकतात. इंद्र अहिलेशी व्यभिचारू तू जरून देशी दुराचारू. इंद्र झाला सहस्र नेत्रू तू सर्वांगी सर्वत्र देखना. इंद्राने अहिल्याशी व्यभिचार केला आणि तू उरून दिलं काय केलं? भ्रष्टच केले. पण परिणाम वाईट न होता इंद्राला एक सहस्र नेत्र प्राप्त झाले आणि तू अत्यंत सुंदर झालास. बघा, पण परिणाम काय झाला? आईलेने काय केले? म्हणजे व्यभिचार केला आईले बरोबर, कोणी? इंद्राने. म्हणून त्या इंद्राला शाप दिला आणि त्याला काय झाले? सहस्र दृष्टी प्राप्त झाली, नेत्र आले त्याला. आणि पण तू मात्र काय केलं? उरून द्यायला भ्रष्ट केलेस. पण परिणाम वाईट न होता इंद्राला एक सहस्र नेत्र प्राप्त झाले आणि तू अत्यंत सुंदर झालास. इंद्राशी दैत्य करीती दिन त्याचे पद घेती हिरून. तुझं भक्त करीती प्रसन्न पदचित गण ते घेते. दैत्य इंद्राला युद्धात जिंकून त्याचे पद हिरावून घेतात. दैत्य काय करतात? इंद्राला युद्धामध्ये जिंकतात आणि त्याचे पद हिरावून घेतात. पण तुझे भक्त मात्र तुला प्रसन्न करून ते तुझे चैतन्य गणपत प्राप्त करतात. जसं दैत्य युद्धामध्ये त्याला हरवतात इंद्राला आणि त्याचं पद प्राप्त करतात, तसं जे साधक येतं, सद्गुरूचे जे भक्त येतं, ते भक्त मात्र काय करतात? त्या भगवंताला प्रसन्न करून घेतात आणि त्याचं चैतन्य गणाचं पद प्राप्त करून घेतात. सद्गुरू आणि परमात्मा इथं दोन्हीला एकच उपमा केलेली आहे. म्हणून कारण त्या भगवान श्रीकृष्णाने त्या वृंदेचं काय केलं होतं? वृंदेला भ्रष्ट केलं होतं. म्हणून त्याला सद्गुरू म्हणलंय आणि त्याला ईश्वर म्हणलंय, भगवंतालाच. कुकस्तक बैसला इंद्राचे स्कंदी दुर्वास बैसला तुझ्या खांदी. इंद्र वर्ते विष्णूची बुद्धी तू भक्त छंदी वर्त तशी. इक्ष्वाकू कुळातील एका राजाने इंद्राला वृषभ बैल करून त्याच्या खांद्यावर बसून युद्ध केले. बघा, इक्ष्वाकू कुळामध्ये काय झालं? एका राजाने इंद्राला बैलावर बसवलं आणि त्याच्या खांद्यावर बसून त्यांनी युद्ध केले. म्हणून त्या कुळाला काकुत्थ म्हणजे कुकुत म्हणजे बैलाच्या वशिंगटे किंवा खांद्यावर बसल्यामुळे त्यांना नाव पडलं ते. त्याप्रमाणे कुकस्थ राजा इंद्राच्या खांद्यावर बसला आणि दुर्वासा ऋषी त्यांच्या खांद्यावर बसला. कुकुस्थ राजा कुठे बसला? इंद्राच्या खांद्यावर बसला आणि दुर्वासा ऋषी तुझ्या खांद्यावर बसला. असा तू भक्तांना मान देतोस. इंद्र विष्णूच्या बुद्धीने कार्य करतो आणि तू भक्तांच्या छंदाने चालतोस. रावणी बंदी घातले इंद्राशी तुझ बळीने राखिले द्वाराशी. इंद्र याची या गावदानाशी तू भूमिदानाशी याचिता. रावणाने इंद्राला दास केले. रावणाने काय केले? इंद्राला दास केलं
आणि बळीने तुला द्वारपाल केले. रावणाला इंद्राने दास केला आणि बळीने काय केलं, त्या भगवंताला द्वारपाल केलं. इंद्र यज्ञातीत हवीरभाव मागतो. इंद्र काय करतो, यज्ञ केला की त्यातले जे हवीरभाव म्हणजे त्यातले जे आवते येतात ते इंद्र मागवतो आणि तू बळीजवळ भूमीचे दान मागतोस. इंद्राशी अग्निमुख प्राप्ती, तुझ विश्वातमुखी तृप्ती, ऐसा सद्गुरु तो कृपामूर्ती, अमर चक्रवर्ती गुरु राया. इंद्राला अग्नीच्या मुखाने सर्व वस्तू प्राप्त होतात. अग्नीच्या मुखामध्ये जेवढं देतो ना आपण तेवढं सगळं कुणाला प्राप्त होतं, इंद्राला प्राप्त होतं. आणि तुला विश्वाच्या सर्व मुखाने सर्व काही मिळते. आणि विश्वाचं जेवढं मुख आहे ना, विश्वाचं जेवढं मुख आहे त्या सगळ्यांच्या मुखाने तुला सगळं काही प्राप्त होतं. कारण तू ईश्वराचं मुख म्हणजे तुझ आहेस. म्हणून हे गुरु राया, तू कसा आहेस, अमर आहेस, चक्रवर्ती दयेची मूर्तीच आहेस. तुझी करावी विनवणी, तव तेथे न रिघे वाणी, वाणी प्रकाशे तुझिनी, वक्ता वदनी तू सत्य. तुझी विनवणी करावी तर शब्द उमटत नाहीत. तुला विनंती करावं तर काय होतंय, शब्द उमटत नाही. म्हणजे कारण शब्दच शिल्लक नाही पडत ना तुझी विनंती करायला, काय विनंती करायला, विनवणी करायला. आणि कारण तुझ्यामुळे वाणी व्यक्त होते खरोखर, पण मुखाने बोलणारे तूच आहेस. का बरं, कारण वाणी निघती प्रकट होती शब्दामधून, पण बोलणारा कोण आहेस, तूच आहेस. इथं दुसरं कोण आहे सांगा बरं बोलणारा. सगळ्या विश्वाच्या रूपाने कोण, तोच टाकलेला आहे. सगळे मुखे कोणाचे त्याचेच येतं, मग कोणी बोलायचं, कोणी ते स्तवन करायचं. म्हणून एक जनार्दनी, तो जनार्दन वक्ता वदनी, ऐसा वचना माझे प्रवेशुनी, ग्रंथकारांनी करविता. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, म्हणून ह्या एका जनार्दन स्वामींच्या मध्ये तादात्म्य पावला आहे. म्हणजे कोण, एकनाथ महाराज जनार्दन स्वामीशी एकरूप झालेत. त्यामुळे अर्थात जनार्दन स्वामीच वक्ता आहेत. म्हणजे आता हे जरी एकनाथ महाराज बोलत असले, पण बोलणारा कोण आहेत, जनार्दन स्वामीत. म्हणून तेथे मुली निमाली अहंता, अहम दौडवणी तू कवी करता, एका जनार्दन अभंगी सुता, अभंगता श्री गुरुचरणी. म्हणून जेथे मुळात अहंकारच नष्ट झाला आहे, तेथे तू स्वतःच कवी आणि करता असून, अशा प्रकारे जनार्दन स्वामीचा शिष्य एकनाथ गुरुचरणाशी अभेद रूपाने तदात्म्य पावला आहे. त्या गुरुचरण प्रसादे, गुरुची लक्षणे विदगदे, वाखानिले यथा बोधे, यदु संवादे अवधूते. एकनाथ महाराज म्हणतात, या आधीच्या 8व्या अध्यायाच्या शेवटी पिंगलेची कथा आली आहे. ती एकांतरात विचार करीत असता तिला विवेक आणि वैराग्य उत्पन्न झाले आणि ती विषयापासून निवृत्त झाली व तिला आत्मसुख मिळाले. म्हणून गुरुचरणाच्या प्रभावानेच अवधूतांना यदूला सांगितले. गुरुचरणांच्या प्रभावानेच अवधूताने यदूला सांगितलेली लक्षणे, अशा प्रकारे मी आतापर्यंत तुला वर्णन केले. हे कोण सांगते, भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात. माघ अष्टमाध्यायाच्या अंती असता पिंगलेची एकांती, विवेक वैरागी निवृत्त पावली. जव जव अपरिग्रह होणे, तव निज सुख पावणे, हेची प्रस्तुत बोलणे तेने ब्राह्मणी बोलीजे. जसे जसे मला संसारातून निवृत्त व्हावे तसे तसे आत्मसुख मिळू लागते. जसा संसारात काय हळूहळू एकदम संसार सुखीत नसतो बघा, पण जसा संसारापासून अलिप्त होईल ना, तसं तसं त्याला आत्मस्वरूपाचं सुख त्याला मिळायला लागत. आणि हेच त्यातील तत्व अवधूतांनी सांगितले. पिंगलेकडनं काय शिकले, ते शिकले ना. जोपर्यंत ती संसारामध्ये आसक्त होती तोपर्यंत सुख मिळालं का, नाही. जशी जशी संसारामध्ये आसक्त व्हायला लागले, आसक्तीची निघायला लागली, तसं तसं तिला परमानंदाची प्राप्ती व्हायला लागली. आणि हेच यदूला अवधूतांनी सांगितले. आता ब्राह्मण वाच, परिग्रहो हि दुःखायाम, यद्दत्त प्रियतम नृनाम, अनंत सुखामाप्नोति, तद्विधान्य सत्व किंचनाः. अवधूत ब्राह्मण म्हणाला, मनुष्यांना जे जे अत्यंत प्रिय आहे त्यांचा संग्रह करणे सुखाचे कारण आहे. म्हणून परिग्रह दुःखमूळ आहे असे जाणून तो त्याचा त्याग करतो. जो जरी निष्कांचन असला तरी महान सुख प्राप्त करतो. ब्राह्मण म्हणे रायाशी, परिग्रहो जयापाशी, वाढते दुःख तयाशी, अहर्निशी चढोवडी. बघा, आता ब्राह्मण म्हणजे कोण सांगतय, यदुराजाला अवधूत ब्राह्मण सांगतात, कारण ते ब्राह्मण आहेत ना. अवधूत म्हणजे दत्तात्रय. काय म्हणतात ते असे म्हणतात की ब्राह्मण राजाला म्हणाला, बघा, ज्याच्यापाशी संग्रह असतो, कशाचा संग्रह असतो, विषयांचा संग्रह, धनाचा संग्रह, स्नेहाचा संग्रह जो असतो, तो रात्रंदिवस जास्त जास्त दुःखी होतो. जेवढा पैसा येईल तेवढा जास्त दुःखी होतो. जेवढे विषय जास्त असते तेवढं जास्त दुःखी होतो. जेवढं समाज त्याच्या जवळ असेल ना तेवढं जास्त तो दुःखी असतो.
म्हणून कुटुंब परिग्रहाचे आसक्ते कपवतो निमाला दुर्मते आता एकाएकी परिग्रह करते तेही पावते दुःखाते. कुटुंबाच्या आसक्तीने कपट पक्षी मूर्खपणाने नाश पावला. एकटे असूनही जे लोक परिग्रहाच्या मागे लागतात तेही दुःखी होतात. बघा, कुटुंबाच्या आसक्तीने आता जो कपट पक्षी होता आपण मागे बघितलं ना, पारवा कशामुळे नाश पावला तो? त्याची पिलं, त्याची मादी कुणी पकडली? पारदेने पकडली जाळ्यामध्ये. आणि आता त्याला माहिती आता ह्या जाळ्यामध्ये आपण गेलो आपला सुद्धा प्राण जाणार आहे, पण आसक्ती असल्यामुळं, बायकोवर मुलावर आसक्ती असल्यामुळं त्यांनी सुद्धा आपला काय केला, त्याच्या ठिकाणी प्राण देऊन टाकला. म्हणजेच काय सांगायचे, ह्या कुटुंबाच्या आसक्तीमुळे कपूस पक्षी जसा मूर्खपणे नाश पावला, तसे एकटे असून जे लोक परिग्रहाच्या मागे लागतात तेही दुःखी होतात. एकटे येतं पण ते काय करतात, आपलं कुटुंब तयार करावं, त्यांना वाटतं मला बायको असावा, मला मुलं असावा, परत आणखी धन मिळवायचा प्रयत्न करतात, विषय मिळवायचा प्रयत्न करतात, आणि शेवटी काय होतात, ते दुःखी होतात. म्हणून गृह परिग्रहे गृह असता पाषाण मृत्युकेची ममता काढी कारणे कलहो करिता सुहृदयता सांगिती. घराचा परिग्रह करताच म्हणजेच घर माझे असे म्हणताच दगड मातीवरही ममता जडते. बघा कसं होतं, माझं घर म्हणलं इथे घरावरच्या विटा असन, त्याच्यावरची माती असन, सिमेंट असन, प्रत्येक एका गोष्टी घरातल्या त्याची काय होतं, ममता जडते माझं घर म्हणल्यामुळं. आणि मग लोक परस्पराचा स्नेह विसरून काढीसाठी वांगेत बसतात. आणि मग काय म्हणतात, मग भावाची बांधा लागतात. त्याने म्हणा ही खोली माझी, त्याने म्हणा ना ती खोली माझी, एवढा भाग माझा झाला तेवढा भाग तू झाला, आणि लागली का नाही बांधणं? कुणामुळे लागलं? त्या घरावर आसक्ती केल्यामुळे. जमीन जुमला घरदार याच्यावर आसक्ती वाढली, त्याच्यावर प्रेम तयार झालं, त्यामुळे काय झालं, त्याच्यावर बांधणं भावात बावकीत काय किंवा मग नातेवाईकामध्ये सगळी बांधणं व्हायला लागली. भांगन निसंगा परिग्रह लागला कैसा शिष्य संप्रदाय घाली फासा शास्त्र पुस्तक संग्रह वशा वाढवी आशा मठाची. विरक्त माणसांचा परिवार कसा वाढतो पहा. आता हे कुणाचं झालं, हे आपण सांगलं संसारी जीवाचं, पण आता अवधूत सांगते जे विरक्त आहे, विरक्त म्हणजे काय, जो परमार्थ करायला लागलाय त्यांनी घरदार सगळं बायका पोरं सगळं सोडून दिले त्यांनी आणि विरक्त झालाय. काय झालंय, तो विरक्त झालाय. मग ते विरक्त माणसाचाही परिवार वाढतो. म्हणजे कसा वाढतो म्हणजे तुला सांगतो, म्हणजे ऐक, त्याचा शिष्य संप्रदाय आसक्तीत अडकतो. बघा कोणत्या परिवारामध्ये अडकतो तो? शिष्य संप्रदाय, शिष्याच्या परिवारामध्ये तो अडकतो, जो विरक्ती तो सुद्धा. म्हणून शास्त्रीय ग्रंथांच्या संग्रहाच्या आवडीने तो मठ्याची इमारत बांधतो. तो काय करतो, शास्त्रीय ग्रंथाचे जे संग्रह आहे ना, शास्त्रीय ग्रंथ म्हणजे भागवत असं, ज्ञानेश्वरी असं, हे जे ग्रंथ आहेत ना शास्त्रातले, विचारसागर असं, वेदांत असं, ह्या सगळ्याच्या आवडीने तू काय करतो, मठ्याची इमारत बांधतो. म्हणजे काय करतो, लोकांना शास्त्र सांगायचं, पैसा मुबलक मिळवायचा, आणि मग पैसा भरपूर झाला की मग कुठेतरी जागा घ्यायची मग बांधायचा, आणि मग लोकांना म्हणायचं या आपल्या मठ्यामध्ये. मग त्या लोकांना तिथं काय करायचं, बोलवायचं, तिथं परत शास्त्राचं काय करायचं, वाचन चालू करायचं. गुतला का नाही, शिष्य परिवाराने सगळं गोळा केलं पैसा, मग बांधला, आणि मठ्यामध्ये आधी पहिले घर काय माहिती होतं सांगा बरं तुम्ही. मग त्या मठ्यामध्ये येणाऱ्या लोकांना मग त्यांचं अन्न, त्यांचा त्यांना निवारा, पाणी, शिष्य परिवारांना परत द्यायला. म्हणजे तिथं गुतला का नाही तो. आधी 4 माणसाचा प्रपंच होता, आता तिथं हजारो माणसाचा प्रपंच तयार झाला. म्हणजे आधी कमी आसक्त होता, आता आणखीन काय झालं, आसक्त त्याची वाढली. नुसतं फक्त म्हणाला विरक्त झाला, आणि विरक्त होऊन कुठे गुतला, मठ्यामध्ये गुतला. म्हणून त्या मठ शिष्याचे सात्वन करिता अत्यंत होय दिन मग परिग्रहाचे उपशमन अपरिग्रही जाण करिता ते. मग त्या मठातील शिष्यांचे प्रश्न सोडविताना तो बिचारा अगदी दिन होतो. आणि मग केला ना, मग हे शिष्य तो शिष्य, मग हे शिष्याने यावा, माझी अशी शंका आहे, माझी तशी शंका आहे, मग सगळ्याला सांगता तो काय झाला, बिचारा दिन झाला, आणि त्या सर्व परिवाराचा त्रास्त होऊन त्याचाही त्याग करतो, आणि शेवटी त्यालाही वैतागतो आणि सोडून देतो. ह्याचं काही खरं नाही म्हणतो. त्या मठाची या आशा शिष्य संप्रदाय वशा कलहो लागे या पैसा विरोध संन्यासा परिग्रही. तो मठाच्या इच्छेने शिष्य जमवतो. मठाचं काय, आपल्याला मठ बांधायचा मोठा, आणि म्हणून त्यांनी शिष्य आणखीन वाढवतो. शिष्य वाढवले की पैसा भरपूर मुबलक मिळतो शिष्याकडनं. मग मग सगळ्या शिष्यांनी मिळून मठ बांधायचा. ह्यांनी काय नाही करायचं बरं का, फक्त आपल्याला बांधायचं. मग शिष्याने सगळ्यांनी पैसा गोळा करायचा, मठ बांधायचा. मग तिथं ह्यांनी जाऊन बसायचं, मग शिष्य तिथं सगळे येणार, आणि मग तिथं त्याचं काय सांगणार, परमार्थ सुरू होणार. पण त्याचे मग ते भाग निवायला लागतात. मग पुढं मग ह्या शिष्याला वाटतं मला समजा आता ह्याचं वय झालं, मग आता गादी कोणाला द्यायची चालवायला, मग ह्याला वाटतं मला मिळावा, त्याला वाटतं मला मिळावा. जसं घरी भावाबाबत बांधणं होतात ना, त्याला वाटतं मला जमीन चांगली मिळावा, चांगलं घर मला मिळावा, जास्त जमीन मला मिळावा. जसं त्यांच्यामध्ये वाद लागतो ना, तसं तिथं त्यांच्यामध्ये वाद लागतो शिष्यामध्ये.
आणि संन्याशाला त्याच्या साधनेत विक्षेप येतो बघा. आता जे खरी मूळ साधना आहे, जे चिंतन आहे, ते राहिले बाजूला आणि ह्याच्यामध्ये सगळी गुंतली. परिग्रहो जनवनी गाडा, लंकुटी त्याजूनी झाला उघडा, नागवे माथा घेऊन घडा, लाविल्या झाडा शिंपीत. मग तो सर्व परिवार सोडून अगदी दिगंबर होतो. तो काय करतो, सगळा परिवार सोडून देतो आणि दिगंबर होतो व आपणच लावलेल्या झाडांना डोकीवर घागर घेऊन पाणी घालू लागतो बघा. आपण जी झाडं लावलेलीत ना, त्याला ते पाणी घेतो आणि त्यांना डोक्यावर पाणी घेतो आणि त्याला काय करतो, पाणी घालतो त्या झाडाला. त्या वृक्षाचे कोणी पान तोडे, त्याशी आक्रोश कलह मांडे, थोर परिग्रहाचे साकडे दुःखे पिढी सर्व ते बघा. मग आता त्या मठ उभा केला, आता मक्याच्या कडे झाडं असावा, मग बारीक बारीक झाडं लावायची. मग त्यांनी काय करायचं, मग बोरची पाण्याची व्यवस्था करायची. मग त्याने पाणी आणायचं, डोक्यात घेऊन प्रत्येक झाडाला पाणी घालायचं. झाड हळूहळू ते मुख्य व्हायला लागत त्यात. म्हणजे कोणी एखाद्या शिष्याने त्याचं फळ तोडलं, फांदी मोडली किंवा पाला तोडला, मग त्याच्या वेळी खेचकायचं. झाडाचे पान नको तोडू, फांदी नको तोडू, हे नको करू, ते नको करू. हा मग असं आरडा ओढत तू करायला लागतो आणि त्याची संग बांग्याला उठतो. तो परिवारचा परिणाम फार वाईट आहे, तो सर्वांना दुःख देतो बघा. हा सुद्धा परिवाराचा परिणाम कसा आहे, फार वाईट आहे, म्हणजे दुःख देतो. म्हणजे चालू आहे बघा, आता सगळं चालू आहे. आता या अधिकारी गेले, मग मोठ्याला महात्मे गेले ना, मग त्यांच्या पाठीमाग मग आता ह्याला वाटतं मला बसवा, त्याला वाटतं मला बसवा, मग ह्याचा गोंधळ चालावा. ह्याने म्हणावं ह्याने असं केलं आणि त्याने म्हणावं त्याने तसं केलं. मूळ परमार्थ राहिला बाजूला. आवडी केला जो जो परिग्रह, तो तो उपजवी दुःख कला हो, हा होता ही अनुभव वैराग्य पाहू उपजेना. मोठ्या हौसेने जो जो परिग्रह करावा, तो तो कलह व दुःख उत्पन्न करतो बघा. मोठ्या हौसेने जो काय करतो परिग्रह करतो म्हणजे काय, जे जमा करतो ना, थोड्यापासून त्याने काय केलं असतं, जमा करून वाढवलेलं असतं, वाढवलं एवढं मोठं भव्य दिव्य होऊन जातं. मग पुढे ह्याचे काय होतात, मग त्याचं बांधणं सुरुवात होतात आणि त्यामुळे परत दुःख व्हायला लागतं. हा अनुभव घेत असूनही मनुष्याच्या मनात विरक्ती उत्पन्न होत नाही बघा. मग हा अनुभव आधी विरक्ती आली होती म्हणून त्याने काय केलं, परमार्थाला लागला, सद्गुरू केले, कुठे काय केलं, आणि विरक्ती आली म्हणून त्याने मठाची स्थापना केली. मठामध्ये मग शिष्य परिवार वाढला, अजून कडे झाडे बिडे लावली सगळी. म्हणजे हा एका त्याचा काय झाला, प्रपंचाच झाला हा सुद्धा एक. आणि पुढे परत ह्यांच्यामध्ये कल सुरू झाला, त्याला वाटतं मला गादी मिळावा, त्याला वाटतं मला गादी मिळावा, असं सुरू होतं. पण विरक्ती मात्र कोणाला येत नाही. आधी हा प्रपंच सोडला आणि त्या प्रपंचमध्ये जाऊन कुटुंब बसला आणि तिथं बांधण्या करायला लागला प्रपंचमध्ये. असं ह्याला वाटतं मग मला मोठेपणा मिळावा, त्याला वाटतं मला मोठेपणा मिळावा, त्याला वाटतं मला मान मिळावा, ह्याला वाटतं मला मान मिळावा, असं सुरू होतं. पण जी मूळ साधन आहे, ज्याच्यासाठी आपल्याला हे सगळं करायचंय, ते राहतं बाजूला आणि नाही त्या गोष्टीकडे परत तिकडे काय होतात, ते सगळे गुंतून बसतात. म्हणजे ह्याला विरक्ती म्हणता येत नाही. म्हणून ऐशा परिग्रहाची कथा, देखोनी देखना तो न्याता, देखोनी देखना जो न्याता, आसक्ती सांगून सर्वता अंकिंचन पंथ लागला. परिग्रहाचा हा परिणाम ओळखून ज्ञानी लोक सर्वावरील आसक्ती टाकून सर्व त्याग करतात, अंकंचित राहतात बघा. पण परिग्रहाचा हा जे परिणाम ज्याला ओळखू येतो ना, आणि जे खरी ज्ञानी असतात ना, ते ह्याच्या नादी लागत नाही. हे सर्व त्याग करतात आणि सोडून देतात, ह्याच्या नादी लागत नाही. आपले सोनूने बाबा सांगा बरं, त्यांनी काही शिष्य परिवार वाढवला, त्यांनी काही कुठे मोठ्या स्थापना केली, त्यांनी कधी आपला ग्रुप तयार केलाय? अजिबात नाही. हा सगळीकडे समान. ज्याला सांगते, ज्याला गरज आहे त्याला सांगायचं, ज्याला जो विचारेल त्याला सांगायचं. कुणी असू द्या, मग कोणाचा असू दे. अशी गंमत आहे ना. म्हणून जो खरा ज्ञानी असतो ना, तो परिग्रहाच्या मागे लागत नाही, जमाजमीच्या मागे लागत नाही, ग्रुप करायच्या मागे लागत नाही, मोठ्या बिट्टे बांधाच्या मागे लागत नाही. म्हणून प्रपंच नित्य नाशवंत, तेथील संग्रह काय शाश्वत, ऐसा विवंचनी समस्त आकंचन चित्त ते झाले. संसार जर अनित्य व नाशवंत आहे, तर तेथील संग्रह शाश्वत कसा असणार आहे सांगा बरं. आता एवढे मोठमोठे, आता कुणाला सांगा बरं, कीर्तनकार सांगितलं, कीर्तनकार प्रवचन करायचं, ते काय सांगते, संसार मिथ्या म्हणून सांगितलं ना. शेवटी कुठे गुत्त्यात, पाकिच्या मध्ये गुत्त्यात का नाही, शिष्य परिवारामध्ये गुत्त्यात, मठाची स्थापना करतात, त्या मठामध्ये गुत्त्यात. तसं हा संसार जर अनित्यचे, संसार कसा आहे, अनित्य नाशवंत आहे. मग त्यातील त्या संसारामध्ये केलेला संग्रह तुम्हाला शाश्वत सुख कसा देईल बरं, तो देईल का? शाश्वती कधी सांगा बरं तुम्ही, नाही. असा विचार ते करून जे खरी ज्ञानी असतात ना, असा विचार करतात ते आणि सारी सोडून देतात. शिष्याच्या नादी लागत नाहीत, संसाराच्या नादी लागत नाही, मठाच्या नादी लागत नाही, कशाच्या नादी लागत नाही. ज्याला खरं तळमळ असेल, ज्याला खरं गरज असेल,
जो त्याला जाऊन विचारेल त्याला फक्त सांगायचं काम करतो. काय करतो? फक्त त्याला सांगायचं काम करतो. परिग्रहा माझी गाडा, देह परिग्रहाचा खोडा, मिथ्यात्वे पुढे रोकडा, तो विवेक गाडा न्यातापय. सर्व परिग्रहात देहाची बिडी मुक्ती कठीण असते. आता शेवटी काय होतं माहितीये का, जरी त्यांनी सुरुवातीला प्रपंचाचा त्याग केला, घराचा बायका पोरं सोडून दिली आणि शिष्य परिवार वाढायला लागला आणि शिष्याचा परिवार वाढवला, पण शेवटी देह भावच राहतो ना तो. कसा राहतो? कारण सर्व परिग्रह द्यायची त्यांनी बिडी म्हणजे कोणी द्यायची. ही सगळ्यात मोठी बिडी कठीण आहे. मी देह ही सोडणे ना फार अवघड आहे. वाटतं लय सोपं आहे, मी देह नाही मी आत्मरूप आहे, मी देह नाही मी आत्मरूप आहे. पण जरी आत्मरूप म्हणत असलं ना, पण देहाच्याच भावावर असतो तो, देह भावावर असतो तो. मी देह आहे याच भावावरती तो असतो. म्हणून जो ती मिथ्या समजून विचाराने तोडून टाकतो तोच खरा ज्ञाता विवेकी होय. बघा, पण जो काय करतो विचाराने बरं का, विचाराने काय करतो तो ते तोडून टाकितो. कारण विचाराशिवाय काय होत नाही बरं का. विचाराने जो तो तोडून टाकतो, विचाराने विवेक तयार होत असतो आणि त्या विवेकाने तो काय करतो ती बिडी तोडून टाकतो, तोच खरा ज्ञानी आहे. म्हणून जे देह परिग्रह मिथ्या झाला, तो अनंत सुखाच्या घरा आला, त्या सुखाशी अंत न वचे केला, त्या पावला निज सुखा. म्हणून एकदा देहाचा परिग्रह मिथ्या ठरला, एकदा मी देह आहे ना हा मिथ्या झाला की मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे, एकदा हे त्याचा निश्चय झाला ना की तो मनुष्य अत्यंत अनंत अविनाशी सुखाच्या घरी येतो. बघा, अनंत असणारं जे अविनाशी रूप सुख आहे ना ते सुख त्याला प्राप्त होतं. फक्त काय करायचं, मी देह आणि देहाच्या संबंधाने सगळं सोडून द्यायचंय. त्याला असा अनंत सुख मिळतं. त्याला अनंत असणारं अविनाशी असणारं ते सुखाच्या घरी जाऊन बसतो तो. म्हणजे ज्या सुखाचा अंतच होत नाही कधी असं आत्मसुख त्याला, असं आत्मसुखामध्ये तो मग्न होतो. काय करायचंय, फक्त मी देह देहाचा संबंध सोडून द्यायचा आहे. आपला जातोय का मी देह देहाचा संबंध? मी देह म्हणतो, मी देह म्हणजे माझं घर, माझी बायको, माझी मुलं, माझी बायको माझी मुलं, मग माझी जमीन, माझा जुमला, माझं घर चाललं गुतत हळूहळू. मग काही त्याला सुख देईन का दावा? किंवा दुःखाला कारण आहे सगळं. मग ते सुख कसं देईन? आणि तुम्ही त्याच्यामध्ये सुखाची अपेक्षा करताय. परिग्रह दुःखवंतो हा कुरीर गुरुत्व वृत्तांतू, तुझं सांगेने साध्यंतू पहाशा अवधूत बोलेला. परिग्रह कसा दुःखदायक आहे हे मी तुला टिटवीच्या गोष्टीने आधारे व्यवस्थित सांगतो, असे अवधूत हसत बोलले. बघा, आता परिग्रह म्हणजे काय? हे सगळं जमा करणं, कुटुंब परिवारामध्ये राहणं, का नाही, विषय वाढवणं, धन जमा करणं, हे सगळं दुःखाला कसं कारण आहे? एक टिटवीचं उदाहरण तुला सांगतो, म्हणले ध्यान देऊन ऐक. तब राजा म्हणे चमत्कारला, म्हणे मी राज्य परिग्रह गुंतला, देह परिग्रही बंदी पडला, पाहिजे केला हा त्यागू. तेव्हा यदुराजा मनात चाकला आणि मनाशी म्हणाला, मीही या राज्याचा परिग्रहामध्ये गुंतलो आहे. कारण आता यदू पण कोण होता? राजा होता ना. मग आता माझं राज्य, मी राजा आहे, माझं राज्य आहे, माझं कोणी तर माझी प्रजा आहे, याच्यामध्ये गुंतलेला आहे. म्हणून तो पण गाभारला. मला त्याग करायचा, मग तुम्हाला राज्याचा त्याग करावं लागेल काय, असं त्याला वाटलं. म्हणून देहाच्या कैदेत पडलो आहे, तेव्हा मला त्यांचाच आधी त्याग केला पाहिजे. मग तो काय म्हणतो, मी सुख देहाच्या कैदेमध्ये पडलोय आणि मग आता मी म्हणायला लागलो मी राजा आहे, माझी प्रजा आहे, का नाही, असं म्हणायला लागलं. म्हणून तो काय म्हणतोय, मला सुद्धा आधी याचा त्याग केला पाहिजे, असं येतो राजा बोलतोय. ऐसा राजा असं वैराग्यू, करू पाय सर्व त्यागू, श्रवणी झाला तू सौभाग्यू, पै योगिनी ज्ञाना. याप्रमाणे राजाच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले आणि या कथेच्या श्रवणाने तो पुढे इतका भाग्यवान झाला की तो आत्मज्ञानाचा अधिकारी झाला. बघा, आता ही जी कथा सांगितली ना, ही जे वैराग्य 24 गुरुचं वर्णन सांगतात तो कोणता अवधूत दत्तात्रय यदुराजाला, यांनी त्याला काय होतंय, त्या कथेच्या श्रवणाने, त्यातून ही जी टिटवीची कथा आहे, यांनी त्याला वैराग्य आलं. वैराग्य कोणाला? त्या राजाला. आणि वैराग्य आल्यामुळे तो भाग्यवान आहे. कोण? राजा कसा आहे? भाग्यवान आहे. का? करता आत्मज्ञानाचा अधिकारी झाला तो, आत्मज्ञान प्राप्त करायचा अधिकारी झाला तो. आत्मज्ञानी नाही झाला बरं का अजून, फक्त तो प्राप्त करायचा अधिकारी झाला. म्हणून करुणी गुरुत्व या जाना, परिग्रह त्याग विवंचना, अनवयाजी मना सदर श्रवण करीत असे. म्हणून टिटवीला श्री गुरुस्थानी मानून परिग्रहाचा त्याग कसा करावा हे समजून घेण्यासाठी तो चित्त देऊन ऐकू लागला. बघा, आता मग अवधूत दत्तात्रय काय सांगते की त्या टिटवीला गुरु मानून काय केलं, म्हणले परिग्रहाचा कसा त्याग केला. आता हे सांगणार आहे अवधूत दत्तात्रय तुला सांगते, आणि त्या ऐकून त्या राजाने कसा त्याग केला